मानवांनो, सर्वांना जय भारत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आपल्या तिरंग्या राष्ट्रध्वजाचा मूल्यमय भाव मनामनात फडकवा या विषयाच्या संदर्भामध्ये आपल्याशी हितगुज करतो. ध्वज ही गोष्ट अगदी प्राचीन कालखंडापासून अस्तित्वात आलेली दिसते. सुरुवातीला आपल्या समूहाच्या ओळखीची खूण म्हणून ध्वजाचा, झेंड्याचा वापर माणूस करत आला होता. पण पुढच्या काळामध्ये ध्वज हा केवळ आपल्या ओळखीचं प्रतीक म्हणून नव्हे, तर आपल्या सन्मानाचं, आपल्या अस्मितेचं प्रतीक झालेला आपणाला दिसून येतो. आणि अशा पद्धतीने जगात प्राचीन कालखंडापासून वेगवेगळ्या समूहांनी स्वतःच्या ओळखीसाठीचे, स्वतःच्या अस्मितेसाठीचे ध्वज तयार केलेले आणि ते फडकवलेले, मिरवलेले आपल्याला दिसून येतात. आपला वर्तमानातला हा जो भारत आहे, या भारताचा एक राष्ट्रीय ध्वज आहे. आणि भारताचा हा जो राष्ट्रीय ध्वज आहे त्याला आपण तिरंगा म्हणत असतो. खरं म्हणजे तो अशोक चक्रांकित तिरंगा आहे. हा जो तिरंगा राष्ट्रध्वज आहे, हा भारतीयांच्या ओळखीचं प्रतीक तर आहेच, पण तो भारतीयांच्या अस्मितेचं, भारतीयांच्या सन्मानाचं प्रतीक आहे. त्याचबरोबर अशोक चक्रांकित तिरंगा राष्ट्रध्वज हा आपल्या अस्मितेचं, सन्मानाचं, एकतेचं प्रतीक आहे. कारण इंग्रजांच्या आगमनानंतर भारतामध्ये जो स्वातंत्र्य लढा सुरू झाला, त्या स्वातंत्र्य लढ्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर जी वेगवेगळ्या पातळीवरची आंदोलनं झाली, ज्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या घटना घडामोडी झाल्या, त्यामधून तिरंगा हा राष्ट्रध्वज विकसित होत गेलेला दिसतो. हा जो तिरंगा राष्ट्रध्वज आहे, हा तिरंगा सर्व भारतीयांना प्राणप्रिय होत गेलेला दिसतो. आणि आजही तो तसा आहेच आहे. अशा प्रकारच्या या तिरंग्याच्या संदर्भामध्ये भारताच्या केंद्र सरकारनं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं अत्यंत महत्त्वाची भूमिका घेतली आहे. हर घर तिरंगा, घराघरावर तिरंगा फडकवला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली. त्यासाठीचं प्रोत्साहन दिलं, ही मी स्वागतार्ह अशा प्रकारची गोष्ट मानतो. खरं पाहता तिरंगा आहे आमच्या अस्मितेचं, राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक. आणि इतरही आमची राष्ट्रीय अस्मितेची जी प्रतीकं आहेत आपण स्वीकारलेली, ती सर्वांनाच अत्यंत महत्त्वाची वाटली पाहिजेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव खरं म्हणजे जनतेमधून उत्स्फूर्तपणानं अनेकविध उपक्रमांच्या द्वारे साजरा व्हायला हवा होता. परंतु तसं घडलेलं आपल्याकडे दिसत नाही. कारण अजूनही पुरेसा राष्ट्रभाव आपल्या मनामध्ये जो रुजायला हवा, तो रुजलेला नाही. म्हणून शासनाला सांगावं लागलं की घराघरावर तिरंगा फडकवा आणि त्यासाठी प्रोत्साहन द्यावं लागलं. काही हरकत नाही, स्वागतार्ह अशा प्रकारची गोष्ट आहे असंच मी म्हणेन. आपला हा जो तिरंगा राष्ट्रध्वज आहे, या तिरंग्याच्या संदर्भातलं अनेकांना प्रेरित करणारं श्यामलाल गुप्त यांनी लिहिलेलं जे गीत आहे, ते गीत मी पहिल्यांदा तुमच्या समोर ठेवतो. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा, सदा शक्ति बरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला, मातृभूमि का तन मन सारा, झंडा ऊंचा रहे हमारा.
स्वतंत्रता के भीषण रण में लड़कर बढ़े जोश क्षण क्षण में, कांपे शत्रु देख कर मन में, मिट जाए भय संकट सारा, झंडा ऊंचा रहे हमारा। इस झंडे के नीचे निर्भय, इस झंडे के नीचे निर्भय, ले स्वराज्य यह अविचल निश्चय, बोले भारत माता की जय। स्वतंत्रता हो ध्येय हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। एक साथ मिलकर गाओ, प्यारा भारत देश हमारा, झंडा ऊंचा रहे हमारा। इसकी शान न जाने पाए, इसकी शान न जाने पाए, चाहे जान भले ही जाए, विश्व विजय करके दिखलाए, तब हो वे प्रण पूर्ण हमारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। बालपणापासून आपण सर्वजण हे गाणं ऐकत आलेलो आहोत आणि हे गाणं देखील आपल्या मनामध्ये एक स्फूर्ती निर्माण करत आलेलं आहे। यामधून अनेक प्रकारचा मूल्यमय आशय, मूल्यमय भाव प्रकट होतो आहे, तो आपणाला समजून घ्यायचा आहे। पण त्याआधी झेंड्याच्या संदर्भातच बोलतो आहोत, तर झेंड्याच्यासाठी वेगवेगळ्या भाषांमध्ये कोणकोणते शब्द वापरले जात होते, वापरले जातात, याचीही काहीशी नोंद आपणाला या ठिकाणी केली पाहिजे। संस्कृत भाषेमध्ये झेंड्यासाठी अक्रा, केतू, पताका यासारखे शब्द वापरले जातात। मराठीमध्ये इतर शब्दांच्या मध्ये गुढी, झेंडा, दिंडी, पताका अशा प्रकारचे शब्द त्यासाठी वापरले जातात। तर इतरही काही भाषांमध्ये अलम, कूर, निशान, फरारा, बाहुरा, बावटा यासारख्या शब्दांचा वापर देखील केलेला आपल्याला दिसून येतो। अशा प्रकारचा मानवी जीवनामध्ये महत्त्वपूर्ण स्थान असलेला झेंडा अस्मितेचं प्रतीक, स्वाभिमानाचं प्रतीक, सन्मानाचं प्रतीक, भारतीयांच्या सन्मानाचं जे प्रतीक आहे तो अशोक क्रांती तिरंगा, तो कसा विकसित होत गेला याच्या संदर्भातला ओझरता इतिहास देखील आपण या ठिकाणी जरासा लक्षात घेऊ। इंग्रजी राजवटीमध्ये इंग्रजांचा युनियन जॅक हा ध्वज आपल्या देशावर अनेक वर्षे फडकत होता। हे का झालं तर आपल्या देशामध्ये विविधता होती। विविधता असणं हे काही दूषण नसतं, विविधता असणं हे भूषणच असतं, पण विषमता असणं, भेदाभेद असणं हे मात्र दूषण असतं। आपल्या देशामध्ये विषमता, भेदाभेद मोठ्या प्रमाणामध्ये होता, फाटाफूट होती। त्यामुळेच इतिहास काळामध्ये आपला देश अनेक वेळा परकीयांचं आक्रमण झालं तेव्हा पारतंत्र्यामध्ये गेलेला होता। इंग्रजांच्या आक्रमणाच्या नंतर देखील आपण पारतंत्र्यामध्ये गेलो, कारण आपण एक नव्हतो। आपल्यामध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन राहिलेला नव्हता, बुद्धिवादी दृष्टिकोन राहिलेला नव्हता, जातीपाती मोठ्या प्रमाणामध्ये होत्या, अनेक प्रकारची संस्थानं होती। आपल्या देशामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये जवळजवळ 565 संस्थानं होती। ही 565 संस्थानं म्हणजे ते स्वतःला स्वतंत्र देश समजत होती। आपापसामध्ये लढाया मोठ्या प्रमाणामध्ये होत होत्या। इंग्रज आल्यानंतर आपल्या देशामध्ये हळूहळू 1857 पासून पुढच्या कालखंडामध्ये स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली। आपण एक राष्ट्र आहोत या भावनेचा उदय होत गेला आणि आपल्या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रमुख भूमिका ज्या संघटनेनं बजावलेली होती ती राष्ट्रीय सभा, ज्याला काँग्रेस आपण म्हणतो।
आणि इतरही अनेक प्रकारच्या संघटनांनी काम केलेलं आहे, पण प्रमुख भूमिका काँग्रेसची राहिलेली आहे. म्हणून काँग्रेसची ही जी चळवळ भारतामध्ये सुरू झाली, त्या चळवळीला देखील सुरुवातीला कुठलाही झेंडा नव्हता. तो हळूहळू विकसित होत गेलेला आहे. स्वातंत्र्य चळवळीनं आपणाला एक राष्ट्रीयत्वाची जाणीव दिलेली आहे. स्वातंत्र्य चळवळीमध्ये सामाजिक स्वातंत्र्य, राजकीय स्वातंत्र्य या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याचं वेगळ्या निमित्तानं वेगळ्या पद्धतीनं विश्लेषण मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतं. पण आपणाला या ठिकाणी ध्वजाच्या संदर्भातल्या काही नोंदी या ठिकाणी करायच्या आहेत. राजाराम मोहन रॉय हे आपल्या देशामध्ये सामाजिक परिवर्तन घडवून आणणारे एक महत्त्वाचे नेते प्रारंभीच्या कालखंडातले होते. 1831 साली राजाराम मोहन रॉय परदेश दौऱ्याला निघाले, इंग्लंडला निघाले आणि इंग्लंडला निघाले तेव्हा एका जहाजावर प्रवास करत असताना राजाराम मोहन रॉय यांना जहाजावर फ्रान्स या देशाचा राष्ट्रध्वज दिसला. तो राष्ट्रध्वज 3 रंगाचा राष्ट्रध्वज होता. त्या राष्ट्रध्वजाकडे पाहून राजाराम मोहन रॉय यांना वाटलं, आपला देश कधी स्वतंत्र होईल आणि आपल्या देशाचा राष्ट्रध्वज कधी तयार होईल. फ्रान्सचा राष्ट्रध्वज पाहिल्यानंतर तो जणू स्वातंत्र्य, समता, बंधुतेचं प्रतीक आहे असं त्यांना वाटलं. तो तिरंगा राष्ट्रध्वजच होता आणि आपल्याही देशाचा राष्ट्रध्वज तिरंगाच असला पाहिजे, अशा प्रकारचं एक स्वप्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झालं होतं. अशी नोंद राष्ट्रध्वजाच्या इतिहासामध्ये आपल्याकडे केली जात असते. 1857ला आपल्याकडं इंग्रजी सत्तेच्या विरुद्ध एक बंड झालं. त्यावेळी आपण सारे काही एक नव्हतो. इथल्या राजे रजवाड्यांनी केलेलं ते बंड होतं. त्या काळात झाशीची राणी या बंडामध्ये होती. झाशीच्या राणीच्या ध्वजावरती हनुमानाचं चिन्ह होतं आणि दिल्लीचा बादशाह बहादूरशाह जफर याचा जो ध्वज होता तो सोनेरी कडा असलेला हिरवा रंग होता. आणि असे वेगवेगळ्या जणांचे वेगवेगळे ध्वज या कालखंडामध्ये होते. याचा अर्थ हा आहे की आपण आजच्या प्रमाणे राष्ट्र म्हणून त्या कालखंडामध्ये एक नव्हतो. ती भावना पूर्णपणानं विकसित झालेली नव्हती. 1906ला राष्ट्रीय सभेच्या वार्षिक अधिवेशनासाठी भगिनी निवेदिता यांनी एक ध्वज तयार केला होता. तो ध्वज लाल रंगाचा होता आणि चौकोनी होता. त्याच्यावर वज्राचं चिन्ह होतं आणि वंदे मातरम हे जे गीत स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्त्वाचं ठरलं होतं, त्या गीताचे शब्द त्या ध्वजावरती नोंदवलेले होते. इंग्रजांनी बंगालची फाळणी घडवून आणली होती. इंग्रजांनी जी बंगालची फाळणी घडवून आणली, त्या बंगालच्या फाळणीला त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला. 7 ऑगस्ट 1906ला सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली केलेला जो राष्ट्रध्वज होता किंवा एक ध्वज होता, चळवळीचा म्हणून असलेला ध्वज होता, तो देखील तिरंगाच होता. परंतु त्या तिरंग्याचे रंग हिरवा, पिवळा आणि लाल अशा स्वरूपाचे होते आणि त्यावर 8 कमळाची फुलं होती आणि वंदे मातरम हे शब्द त्यावर देखील लिहिलेले होते. गदर ही संघटना स्वातंत्र्याच्या प्रेरणेतूनच निर्माण झालेली होती. गदर म्हणजे बंड. या पार्टीचा देखील एक ध्वज तयार झालेला होता 1913च्या दरम्यान आणि त्या ध्वजाला देखील हिरवा, पिवळा आणि लाल अशा प्रकारचे रंग होते आणि फुली मारल्याप्रमाणे तलवारी, 2 तलवारीचं चिन्ह या ध्वजावरती होतं. लोकमान्य टिळक, ॲनी बेजंट यांनी देखील एक ध्वज तयार केलेला होता.
त्यावर लाल हिरव्या रंगाचे 5-4 अशा प्रकारचे पट्टे होते. सप्तर्षी तारे होते, चंद्रकोर होती आणि एका कोपऱ्यात युनियन जॅक देखील होता. अशा स्वरूपाचा ध्वज एक तयार केला गेला होता. तर पिंगली व्यंकय्या यांनी तयार केलेला जो ध्वज होता चळवळीसाठीचा, स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीसाठीचा, तोच ध्वज विकसित होऊन पुढील काळामध्ये राष्ट्रध्वजामध्ये परावर्तित झालेला दिसतो. त्यामध्ये पांढरा, हिरवा, केशरी अशा प्रकारचे रंग होते आणि त्या झेंड्यावरती चरखा हे चिन्ह कोरलेलं होतं. अशा प्रकारचा हा जो तिरंगा आहे, हा तिरंगा या ध्वजाला त्या कालखंडामध्ये लोकमान्यता मोठ्या प्रमाणामध्ये मिळत होती आणि तिरंगा ध्वज भारतीयांच्या एकतेचं, अस्मितेचं प्रतीक बनत जात होता. स्वातंत्र्य चळवळीचं ते एक महत्त्वाचं प्रतीक बनत जात होता. गांधीजींनी जी दांडी यात्रा काढली, त्या दांडी यात्रेच्या वेळेला देखील तिरंगा हा महत्त्वाचा होता. तिरंगा खांद्यावरती घेऊन लोक आंदोलन करत होते. लोकांना काठ्या लाठ्यांचा मार दिला जात होता. एका रेषेमध्ये लोक पुढे पुढे जात होते. मारलं पोलिसांनी इंग्रजांच्या आणि एखादा माणूस पडला तर मागचा माणूस पुढे जायचा, त्याला सावरण्यासाठी नाही तर त्याच्या खांद्यावरचा झेंडा खाली पडू नये म्हणून. असं तिरंग्या झेंड्याचं महत्त्व इथं मोठ्या प्रमाणामध्ये वाढत जात होतं. आणि मग 1931ला काँग्रेसनं हा तिरंगा स्वीकारला. पुढच्या कालखंडामध्ये ह्या तिरंग्याचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास होत गेला आणि पुढे संविधान सभेने 1947लाच चर्चा, विचारविनिमय करून संविधान सभेतल्या सदस्यांनी, ध्वज समिती होती, त्या ध्वज समितीमध्ये संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील होते. स्वातंत्र्य चळवळीमध्ये विकसित झालेला जो तिरंगा होता, त्याच तिरंग्याला पुढील कालखंडामध्ये भारताच्या संविधान सभेनं विचारविनिमय करून राष्ट्रध्वजाचं रूप दिलेलं आपणाला दिसून येतं. आणि आधीच्या तिरंग्यावर जो चरखा होता, त्या चरख्याच्या ऐवजी सारनाथ इथल्या अशोक स्तंभावरचं चक्र आपल्या राष्ट्रीय ध्वजावरती विराजमान झालेलं आपणाला दिसून येतं. अशा प्रकारचा आपला राष्ट्रध्वज या पद्धतीनं विकसित झालेला तो भारतीयांच्या राष्ट्रभावनेचं प्रतीक आहे. तो भारतीयांच्या एकतेचं प्रतीक आहे. तिरंगा हे आंदोलनाचं प्रतीक आहे. अन्यायाच्या विरुद्ध लढा देण्याचं प्रतीक आहे. स्वातंत्र्य लढ्याचं आणि नवनिर्माणाचं ते महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं प्रतीक आहे. आणि म्हणून हे प्रतीक म्हणजे केवळ 3 रंगाचा हवेमध्ये फडकणारा निरर्थक कपडा नव्हे. आपला अशोक चक्रांकित जो राष्ट्रध्वज आहे, त्या राष्ट्रध्वजामध्ये खूप मोठा मूल्यमय आशय आहे. खूप मोठा इतिहास दडलेला आहे. राष्ट्रध्वज हवेमध्ये जेव्हा फडकत असतो, तेव्हा हवेमध्ये फडकणाऱ्या त्या राष्ट्रध्वजामध्ये आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य योद्ध्याची स्पंदनं देखील असतात. हृदयामधली स्पंदनं त्यामध्ये असतात. हवेमध्ये
फडकणारा राष्ट्रध्वज नुसताच फडकत नसतो, तर हवेमध्ये फडकणारा राष्ट्रध्वज प्रत्येक भारतीय नागरिकाला बोलत असतो, काहीतरी सांगत असतो. आपण ते समजून घेणं अत्यंत गरजेचं असतं. हा जो राष्ट्रध्वज आहे, हा राष्ट्रध्वज आपण 13 ऑगस्ट पासून या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं घराघरावर फडकवणार आहोत. मला सर्व भारतीय बांधवांना विनंती करायची आहे की हा राष्ट्रध्वज केवळ घराघरावर फडकवून चालणार नाही, तर हा राष्ट्रध्वज आणि या राष्ट्रध्वजामधून सूचित होणारा जो मूल्य भाव आहे, या राष्ट्रध्वजाच्या माध्यमातून सूचित होणारा नवराष्ट्र निर्माणाचा जो उदात्त अशा स्वरूपाचा ध्येयवाद आहे, हा ध्येयवाद प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये फडकला पाहिजे, फडकत राहिला पाहिजे. काय आहे ध्येयवाद आपल्या राष्ट्रीय ध्वजाचा? आपल्या राष्ट्रीय ध्वजाचा ध्येयवाद आपण समजून घेतला पाहिजे, तो मनावरती कोरला पाहिजे, मनामध्ये सातत्यानं फडकत ठेवला पाहिजे. पहिलं सूचित काय होतं की आजचं आपलं भारत हे जे राष्ट्र आहे, हे आजचं भारत हे राष्ट्र स्वातंत्र्य चळवळीमधून उदयाला आलं. अनेक जण हे राष्ट्र होतच वगैरे गप्पा मारतात. आजच्या प्रमाणे होतं का? तर ते नव्हतं असंच उत्तर द्यावं लागेल. तशा प्रकारच्या थापा मारण्याला काही अर्थ नाही आहे. आपल्याकडे वैविध्य होतं, विषमता होती, हे मी मगाशीच म्हणालो. विषमता भयंकर स्वरूपाची होती, भेदाभेद भयंकर स्वरूपाचा होता, एकीचा अभाव होता, आपापसामध्ये लढणं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये होतं. म्हणून आजच्या अर्थानं जसे आपण एक राष्ट्र आहोत, तसे प्राचीन काळामध्ये काही अपवादात्मक कालखंड वगळता आपण संपूर्णपणानं एकछत्री अंमलाखाली नव्हतो. आणि आजच्या प्रमाणे एक राष्ट्र तर नक्कीच नव्हतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही होतोच राष्ट्र असं म्हणणारे जे लोक आहेत ना, ते दांभिक आहेत. ते दांभिक लोक, उदाहरणार्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखे लोक राष्ट्रप्रेमाची, राष्ट्रीयतेची, राष्ट्रनिष्ठेची भाषा मोठ्या प्रमाणामध्ये करतात, परंतु या लोकांनी अनेक वर्षे स्वतःच्या मुख्यालयावर तिरंगा राष्ट्रध्वज फडकवलेला नव्हता. आणि आज देखील प्रचंड मोठ्या विचार मंथनानंतर, बलिदानानंतर, अनेकविध घटना घडल्यानंतर विचारांती प्रगल्भपणानं स्वीकारलेला जो तिरंगा राष्ट्रध्वज आहे, या तिरंग्या राष्ट्रध्वजाबद्दल शंका निर्माण करण्याचं काम हे लोक करतात. भारत मातेचं चित्र निर्माण करतात आणि भारत मातेच्या चित्रामध्ये भगवा राष्ट्रध्वज देतात. ही दांभिकता आहे, हा दुटप्पीपणा आहे. आणि म्हणून या दुटप्पी लोकांच्या पासून आपण सावध राहिलं पाहिजे. त्यांना मी अनेकदा जाब विचारला, अहो त्यांना म्हटलं तुम्ही तिरंगा मानत नाही का? अहो मानतो ना तिरंगा. मग तिरंगा मानतो तर हे कशाला? अहो तो तर आधीपासूनचा आहे. अरे आधीपासूनचा होता, पण तुम्ही एक होता का आधीपासून? आणि हा जो तिरंगा भारताच्या स्वातंत्र्य योद्ध्यांनी, नवभारताच्या निर्मात्यांनी त्याग करून, झिजून, कष्ट करून, बलिदान करून नवराष्ट्र निर्माण करण्याचा एक उदात्त अशा प्रकारचा ध्येयवाद मनाशी बाळगून खूप मोठ्या गंभीर विचारानंतर सर्वसमावेशक
अशा स्वरूपाचा 3 रंगाचा आपला राष्ट्रध्वज एकदा निश्चित केल्यानंतर, या राष्ट्रध्वजासाठी अनेकांनी बलिदान केलेलं आहे हे माहीत असल्यानंतर, पुन्हा कुठला तरी एकच एक ध्वज पुढे करायचा आणि राष्ट्रध्वजाबद्दल माणसांच्या मनामध्ये दोलायमान स्थिती निर्माण करण्याची हा दांभिकपणाच असतो, हे ढोंगच असतो. अशा प्रकारच्या ढोंगी माणसांना हे मी स्पष्टपणानं बजावतो की तुम्ही असली दांभिकता बंद करा. तुम्ही भारताच्या अशोक चक्रांकित तिरंगा या राष्ट्रध्वजाच्या संदर्भामध्ये दुसरा एखादा कुठला तरी ध्वज आणून संभ्रम निर्माण करू नका. हे या लोकांना आपणाला स्पष्टपणानं सांगितलं पाहिजे. केशरी रंग, भगवा रंग याबद्दल पुन्हा भारतीयाला विरोध असण्याचं काही कारण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवा रंग वापरलेला होता. त्या रंगाबद्दल आदरच आहे ना, आणि तो भगवा रंग आपल्या राष्ट्रध्वजाच्या शिरोभागी आहेच ना. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा काही माणसं विशिष्ट गोष्टींच्या संदर्भामध्ये आंधळी बनतात, आपणाला वाटतं तेच खरं मानतात आणि जे आपणाला वाटतं तेच इतरांच्यावरती लादू पाहतात, तेव्हा अशा लोकांनी स्वतःचा विवेक गमावलेला असतो. आणि म्हणून ते एनकेन प्रकारे आपलं लादण्याचा प्रयत्न करतात. असा प्रकार आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. परंतु या लोकांना समग्र भारतीयांनी सांगितलं पाहिजे की वैविध्यता हे आपलं वैशिष्ट्य आहे आणि वैविध्यता हे आपलं भूषण आहे. खरं म्हणजे सृष्टीच वैविध्यतेनं नटलेली असते. सृष्टी वैविध्यतेनं नटलेली असते. सृष्टी एक शिक्क्याची नसते. सृष्टी असंख्य रंग उधळत असते. सृष्टीमध्ये असंख्य रंग असतात, गंध असतात. फार मोठं सौंदर्य सृष्टीमध्ये असतं. आणि सृष्टीमध्ये असलेलं हे जे सौंदर्य आहे ते एक शिक्क्याचं बनवणार काय, एक रंगाचं बनवणार काय, नैसर्गिक सत्य नाकारणार काय. भारतामध्ये ही धार्मिक, विश्वासविषयक, श्रद्धाविषयक, संस्कृतीविषयक, वेशभूषाविषयक अशा प्रकारचं प्रचंड मोठं वैविध्य आहे. आणि हे वैविध्य भारतीयांच्या सौंदर्याचं, भारतीयांच्या समृद्धतेचं लक्षण आहे. लक्षात घेतलं पाहिजे. विविधता म्हणजे विषमता नसते. विविधता असलीच पाहिजे. म्हणून एकरंगी बनवण्याची प्रवृत्ती जी कुणाची असते ती राष्ट्रासाठी घातक असते. मग तो हिरवा घेऊन पुढे येणारे असू देत, भगवा घेऊन पुढे येणारे असू देत, निळा घेऊन पुढे येणारे असू देत, ते घातकच असतं. एक रंगाचं नाही, सृष्टी एक रंगाची नसते, भारत एक रंगाचा नाही, तो बहुरंगीच आहे, बहुढंगीच आहे. हे बहुरंगीत्व, हे वैविध्य आपणाला जपलं पाहिजे. कुणाला तरी एखाद्या समूहाला एखादी गोष्ट फार महत्वाची वाटते म्हणून सर्वांवरती लादता कामा नये. तर सर्व रंगांचा इथे गौरव झाला पाहिजे. याची जाणीव आपल्या नवराष्ट्र निर्मात्यांना होती. या जाणीवेतून भारताच्या संविधान सभेनं अशोक चक्रांकित तिरंगा राष्ट्रध्वज आपल्या राष्ट्राचा ध्वज म्हणून स्वीकारलेला आहे. हा राष्ट्रध्वज जेव्हा स्वातंत्र्य चळवळीच्या कालखंडामध्ये विकसित होत होता ना, त्या कालखंडामध्ये सुरुवातीला अशा भावना होत्या की भगवा रंग हिंदूंचा, हिरवा रंग मुसलमानांचा, त्यानंतर पिवळा रंग
शिखांचा, बौद्धांचा अशा काही भावना होत्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये. परंतु राष्ट्र म्हणून जेव्हा आपल्या देशाचे लोक विचार करायला लागले प्रगल्भपणानं, तेव्हा विशिष्ट धार्मिक समूह म्हणजे देश बनत नसतो. त्यांना एकत्र करणारं अनेक ठिगळं दिलेलं गोधडं म्हणजे देश होत नसतो. तो धर्मभाव, तो जातभाव हा गळून पडला पाहिजे आणि आम्ही भारतीय सारे एक आहोत आणि भारतीयांचं एक प्रतीक असलं पाहिजे आणि त्या प्रतीकाला जातीय धार्मिक आशय असता कामा नये, तर त्या प्रतीकाला मूल्यमय आशय असला पाहिजे, मूल्यभाव असला पाहिजे. अशाच पद्धतीनं आपल्या तिरंगा या राष्ट्रध्वजाचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न आपल्या देशामध्ये केलेला आपणाला दिसून येतो. आणि म्हणून हवेमध्ये तिरंगा फडकवत असताना या तिरंग्याचे जे 3 रंग आहेत आणि या 3 रंगाच्या मध्यभागी जे अशोक चक्र आहे निळ्याभोर रंगातलं, हे सारेच आपल्या राष्ट्रध्वजावरचे घटक प्रत्येक भारतीयाशी बोलतात, मूल्यमय अशा स्वरूपाचा संवाद करतात. हा राष्ट्रध्वज आपल्या भारतीय बांधवांशी काय संवाद करतो आहे ते जरा भारतीय बांधवांनी नीट समजून घेतलं पाहिजे. आपल्या राष्ट्रध्वजाच्या वरच्या भागाला असलेला जो केशरी रंग आहे, तो केशरी रंग भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्य योद्ध्यांनी जे बलिदान दिलं त्या बलिदानाचं प्रतीक आहे, त्यागाचं प्रतीक आहे, कष्टाचं प्रतीक आहे. केशरी रंग हे शुद्धतेचं, निरपेक्ष भावनेचं, निरपेक्ष निस्वार्थ सेवाभावाचं देखील प्रतीक आहे. या दृष्टिकोनातून केशरी रंगाकडं आपण पाहिलं पाहिजे. ही जाणीव आपणाला आपल्या स्वातंत्र्य योद्ध्यांनी दिलेली आहे. तो एका विशिष्ट धर्माचा प्रतिनिधी नाही आहे, तो मूल्यांचा प्रतिनिधी आहे. तो रंग महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या मूल्यांचा प्रतिनिधी आहे. म्हणून त्यातून जो भाव प्रकट होतो, तो भाव ज्या निरपेक्ष निस्वार्थ वृत्तीनं भारताच्या स्वातंत्र्यासाठी भारतीय स्वातंत्र्य योद्धे लढले, प्रसंगी बलिदान केलं, तशाच प्रकारचा भाव वर्तमानातील भारतीयांच्या मनामध्ये देखील असला पाहिजे. आज देखील देशाच्या स्वातंत्र्यासाठी, सुरक्षेसाठी, देशाला पुढे नेण्यासाठी, त्याच्या एकात्मतेसाठी आणि देशाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी म्हणून आपले स्वातंत्र्य योद्धे ज्या निस्वार्थ वृत्तीनं लढले, त्याच पद्धतीनं देशाची निस्वार्थ सेवा आज देखील तुम्ही केली पाहिजे. हा मूल्यमय भाव या केशरी रंगातून सूचित होत असतो. समग्र भारतीय जनतेनं आपल्यातल्या राजकीय पुढाऱ्यांना हे सांगितलं पाहिजे की तुमच्यातला मूल्यभाव कमी होतो आहे. वर्तमान राजकारण्यांची नैतिकता मोठ्या प्रमाणामध्ये ढासळलेली आहे, हे आपल्याला दिसून येतं. केवळ सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा याला महत्त्व दिलं जातं आहे आणि मूल्य मोठ्या प्रमाणात पायदळी तुडवली जात आहेत. अशा अवस्थेत तुम्हाला तिरंगा हे सांगतोय की मूल्य जपा, निस्वार्थ पद्धतीनं राष्ट्रसेवा करा. हे पुढाऱ्यांना जसा आपला राष्ट्रध्वज सांगतो, त्याचप्रमाणे प्रत्येक
प्रशासकाला, नोकरशहाला, सर्वच पातळ्यावरच्या भारतीय लोकांना आपला राष्ट्रध्वज हे सांगतो आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. भारताच्या राष्ट्रध्वजावर असलेला जो पांढरा रंग आहे, तो पांढरा रंग देखील पावित्र्याचं, शुद्धतेचं प्रतीक आहे. आपल्या जीवनामध्ये सर्वांगांनी शुद्धता पाळली पाहिजे, पावित्र्य पाळलं पाहिजे. आपल्या जीवनाला, आपल्या मनाला, आपल्या वर्तनाला दुर्वर्तनाचा, भ्रष्टतेचा, वाममार्गाचा डाग लागता कामा नये यासाठी जपलं पाहिजे हे पांढरा रंग सांगतो. भारतीय बांधवांनो, जरा विचार करा की आपल्या अंगावरच्या इस्त्री केलेल्या पांढऱ्या धोट कपड्याला थोडासा डाग पडला तर तो डाग आपणाला सहन होत नाही, पण आपल्या मनाला किती डाग पडलेले असतात. राजकीय लोकांनी विचार करावा. या पक्षातून त्या पक्षात पळणाऱ्या, पक्षाची पाटापूट करणाऱ्या, सत्तेसाठी वाटेल ते करणाऱ्या, प्रचंड भ्रष्टाचार करणाऱ्या मंडळींनी हे लक्षात घेतलं पाहिजे. अंगावर तुम्ही पांढरे धोट कपडे घालता, त्याच्यावर डाग पडला तर पटकन धुवून टाकता. अरे पण तुमच्या मनाला किती डाग लागलेले आहेत. मनाला लागलेले भ्रष्टतेचे, स्वार्थाचे, नीतिहीनतेचे, मूल्यहीनतेचे डागाचे असंख्य धब्बे तुमच्या मनाला लागलेले आहेत. भारताच्या तिरंगा ध्वजावरचा हा पांढरा रंग तुम्हाला हे सांगतोय की हे धब्बे पुसा, डाग लागू देऊ नका, शुद्धतेनं वागा, नीतिमत्तेनं वागा, हे तो सांगतो आहे पांढरा रंग. नुसतेच पांढरे कपडे अंगावर घातले म्हणून तुम्ही शुद्ध होत नसता. मन शुद्ध हवं, वर्तन शुद्ध हवं, भ्रष्टता विरहित असावं, नीतिमान असावं, मूल्यनिष्ठ असावं, तत्वनिष्ठ असावं, याचा आग्रह आपल्या तिरंग्यावरचा हा पांढरा रंग धरतो आहे हे आपण नीटपणाने लक्षात घ्या. त्याचबरोबर या पांढऱ्या रंगातून आणखी काही गोष्टींचं सूचन होतं. ते सूचन हे आहे की पांढरा रंग तेजाचं प्रतीक आहे, प्रकाशाचं प्रतीक आहे. अंधारातून प्रकाशाकडं समग्र भारताला आपणाला न्यायचं आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचा अंधार आहे, तो साराच अंधार नष्ट करायचा आहे आणि प्रकाशाकडं भारतीयांना घेऊन जायचं आहे. कोणता अंधार आहे? स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की स्वातंत्र्य योद्ध्यांनी कशासाठी स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं. प्रत्येकाच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, उत्तम शिक्षण या गरजा सन्मानानं पूर्ण झाल्या पाहिजेत. सर्वांना सुखासमाधानानं, आनंदानं, स्वाभिमानानं जगता आलं पाहिजे, असं वातावरण द्यायचंय. यासाठी तर स्वातंत्र्य लढ्यामध्ये हे स्वातंत्र्य योद्धे सहभागी झाले होते. हे आम्ही दिलंय का 75 वर्षामध्ये? सर्वांना दिलंय का? याचा हिशोब केला पाहिजे. आम्ही स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही सर्वांच्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजा सन्मानानं पूर्ण करू शकलेलो नाहीये. केंद्र सरकारनं सांगितलं की हर घर तिरंगा. वेगवेगळी व्यंग्यचित्र आलेली दिसतात आणि त्या व्यंग्यचित्रामध्ये भिकारी माणूस, भुके कंगाल माणूस, हाडाचा सापळा असलेला माणूस आपल्या डोक्यालाच तिरंगा बांधतोय आणि म्हणतोय, साहेब तुम्ही मला घरच दिलं नाही म्हणून हा तिरंगा मी माझ्या डोक्याला बांधलाय. असं काय येतं? ज्यासाठी स्वातंत्र्य लढा झाला, जो ध्येयवाद स्वातंत्र्य योद्ध्यांनी मनामध्ये बाळगला, तो ध्येयवाद साध्य करण्यासाठीची सारी साधनं आपल्याकडं आहेत. पैसा नाही असं नाहीये, परंतु तो पैसा
इथल्या राजकारण्यांच्या, प्रशासकांच्या, नोकरशहांच्या स्वार्थामुळे तळागाळातल्या माणसांच्या पर्यंत पूर्णपणानं पोचत नाही आणि मूलभूत प्रश्न अजूनही सुटत नाही. इथले श्रीमंत धनदांडगे लोक चंगळवादामध्ये मशगूल असतात. नुसतंच म्हणायचं सारे भारतीय माझे बांधव आहेत. अरे पण सारे भारतीय माझे बांधव आहेत असं म्हणत असताना आपल्या देशातले असंख्य बांधव उपाशी आहेत याचं भान का नाही ठेवत? स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवात देखील अनेक बांधवांना उपाशी ठेवणं, बेघर ठेवणं याची लाज इथल्या तथाकथित श्रीमंतांना वाटली पाहिजे, राज्यकर्त्यांना वाटली पाहिजे आणि हे विदारक चित्र आहे ते ताबडतोब बदललं पाहिजे. तिरंगा झेंडा हे सांगतोय की दारिद्र्याच्या अंधारातून संपन्नतेच्या प्रकाशाकडे घेऊन जायचंय. अंधश्रद्धेच्या अंधारातून बुद्धिवादाच्या, विज्ञानवादाच्या प्रकाशाकडं आपल्या भारतीयांना घेऊन जायचंय. इथले राजकारणी तर अंधश्रद्धांना मोठ्या प्रमाणात प्रतिष्ठा देतात, परिवर्तनाचं चक्र उलटं फिरवण्याचा प्रयत्न करतात. ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती राष्ट्रासाठी घातक आहे. हे जनतेनं राज्यकर्त्यांनाही सांगितलं पाहिजे. आम्हाला धर्मांधतेतून सर्वसमावेशकतेकडे जायचं आहे. आम्हाला आपल्या देशाची पावलं सतत प्रकाशाच्या दिशेनंच पडत जातील याची काळजी घ्यायची आहे. याचा संदेशच पांढरा रंग देत असतो. आणि पांढऱ्या रंगावरती मध्यभागी असलेलं जे चक्र आहे, ज्यात 24 आरे आहेत, 24 तासाचंही त्यात सूचना आहे, त्याबद्दल अशीही मांडणी केली जाते की भारतातल्या जुन्या काळातल्या 24 ऋषींचंही ते प्रतीक आहे. आणि खास म्हणजे आपल्या भारताच्या प्राचीन इतिहासामध्ये सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये भारताची कलांच्या अंगानं, संस्कृतीच्या अंगानं, भौतिक विकासाच्या अंगानं देखील प्रचंड मोठी प्रगती भारतानं केलेली होती. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या मध्ये देखील भारताचा फार मोठा प्रभाव अशोकाच्या कालखंडामध्ये निर्माण झालेला होता. त्या सम्राट अशोकानं निर्माण केलेल्या स्तंभावरचं चक्र हे आपल्या तिरंग्यावर विराजमान झालेलं आहे. चक्र हे गतिमानतेचं प्रतीक आहे, प्रगतीचं प्रतीक आहे. चक्र स्थिर नाहीये, ते सतत फिरतं आहे. काही एकांगी, स्वार्थी, दांभिक लोक आपल्या देशातलं परिवर्तनाचं चक्र उलटं फिरवण्याचा प्रयत्न करतात, धर्मांधता वाढवण्याचा प्रयत्न करतात, जाती धर्माचं राजकारण करतात, लोकांच्या मनांना प्राचीनतेमध्ये घेऊन जातात. भूमिका भविष्यवेधी असल्या पाहिजेत. भारताला पुढच्या काळामध्ये कसं प्रगतीपथावर न्यायचंय अशा भूमिका पाहिजेत. परंतु लोकमनाला जुन्या कालखंडामध्ये घेऊन जाणाऱ्या ज्या प्रवृत्ती असतात त्या प्रवृत्ती भारताचं परिवर्तनाचं चक्र उलटं फिरवणाऱ्या प्रवृत्ती असतात. आणि अशा प्रकारच्या प्रवृत्ती वाढलेल्या आहेत. या प्रवृत्तींना तिरंगा हे स्पष्ट सांगतोय की उलट्या दिशेनं प्रवास करू नका. बुद्धिवादी, विज्ञानवादी, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, सत्य, शांती, अहिंसा या मूल्यांच्या दिशेनं तुम्ही वाटचाल केली पाहिजे याची जाणीव तिरंगा देतो आहे. आणि या तिरंग्यावरचा जो हिरवा रंग आहे, हा हिरवा रंग भूमीशी नातं सांगणारा आहे, जमिनीशी नातं सांगणारा आहे, सजीव सृष्टीची नातं सांगणारा आहे, इथल्या हिरवाईशी नातं सांगणारा आहे. आणि तो देखील भारताला समृद्धीच्या दिशेनं घेऊन जाण्यासाठी आपणाला काम करायचं आहे. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात हरित क्रांती आपणाला घडवून आणायची आहे. ही भूमिका हिरवा रंग सांगतो.
तो कुठल्या धर्माचा रंग नाही. कोणताही रंग कोणत्याही धर्माचा नसतो. हे प्रचलित जे तथाकथित धर्म आहेत, खरं पाहता धर्म या शब्दाचा विशुद्ध अर्थ पाहिला तर सर्वांचा धर्म एकच असतो. निसर्ग धर्म साऱ्यांचा एकच असतो. कारण साऱ्यांचा सूर्य एक असतो, साऱ्यांचं आकाश एक असतं, साऱ्यांचे तारे एक असतात, साऱ्यांचे ग्रह एक असतात, साऱ्यांचा सूर्य चंद्र तारे ग्रह एक असतात, साऱ्यांची पृथ्वी एक असते. याचं भान माणसं तथाकथित कृत्रिम सांप्रदायिक धर्माच्या नावानं विसरतात आणि माणसाला आपापसामध्ये भांडायला लावतात. ह्या प्रवृत्तीतून आम्हाला बाहेर यायचं आहे आणि भारताला सुख समृद्धीच्या दिशेनं घेऊन जायचं आहे. याची जाणीव हा तिरंगा देतो. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पहिल्यांदा दिल्लीमध्ये इंडिया गेट समोर दुपारच्या वेळी झेंडा फडकवला. त्यावेळेला इंग्रज अधिकाऱ्यानं लिहिलेलं आहे की त्यावेळेला पहिल्यांदा झेंडा फडकवला त्या दिवशी दुपारच्या वेळी स्वच्छ वातावरण होतं आणि आकाशामध्ये इंद्रधनुष्य उगवलेलं होतं. या इंद्रधनुष्यानंही जणू भारतीय स्वातंत्र्याचं आणि भारताच्या प्रगतीचं एक स्वागत केलेलं होतं. हा जो मूल्याशय आहे हा आपण लक्षात घेतला पाहिजे. तिरंग्यावरती जे अशोक चक्र आहे त्या अशोक चक्र निळ्या रंगामध्ये आपल्या तिरंग्यावरती आहे. निळा रंग हे प्रतीक, आकाशाचा रंग निळा असतो आणि संपूर्ण पृथ्वीवर आकाश व्यापलेलं असतं. समुद्राचा रंगही निळा असतो. ते व्यापकतेचं प्रतीक आहे, चक्र गतिमानतेचं प्रतीक आहे. तसं निळ्या रंगातलं असल्यामुळं सर्वसमावेशक होण्याचं, व्यापक होण्याचं हे ते प्रतीक आहे. अशा पद्धतीनं संकुचिततेतून, खुरटेपणातून, स्वार्थातून, आत्मकेंद्रिततेकडून सर्वसमावेशकतेकडं आम्हाला जायचं आहे. आमच्यामध्ये बेकी निर्माण करणारे, भारतीयांना भारतीयापासून तोडणारे, फोडणारे, धर्मांधता, जात्यांधता, प्रांतांधता, भाषांधता हे जे सगळे घटक आहेत ते घटक आमच्या राष्ट्रीय एकात्मतेला बाधित करणार नाहीत याची दक्षता तुम्ही कायम घेतली पाहिजे. याचा संदेश हवेमध्ये फडकणारा भारताचा राष्ट्रीय ध्वज सातत्यानं देत असतो. हवेमध्ये फडकणारा आपला राष्ट्रध्वज तुमच्या मनामध्येही फडकू द्या. राष्ट्रध्वजाचे सत्य, शांती, अहिंसेचे, शौर्याचे, धैर्याचे, एकतेचे, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुतेचे, प्रगतिशीलतेचे, सुजलाम सुफलामतेचे, समृद्धीचे जे भावमय संदेश आहेत ते संदेश केवळ हवेमध्ये फडकून चालणार नाही, ते प्रत्येक भारतीयाच्या मनात फडकत राहिले पाहिजेत, काळजात फडकत राहिले पाहिजेत. आणि हे सारे नवराष्ट्रासाठीचे संदेश प्रत्येक भारतीयाच्या मनामनात फडकत राहिले तर भारत इथून पुढच्या काळामध्येही प्रचंड मोठी प्रगती नक्कीच करू शकतो. पुन्हा एकदा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तुम्हा सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.